ओम नमो भगवते वासुदेवाय। गोपाल कृष्ण भगवान की जय। अधिक मास भागवत कथामाला भाग 27 13 ऑक्टोबर 2020 सोमवार। आज आपण कृष्ण परमात्माचे चरित्रावर चिंतन करू। कृष्ण परमात्माचं कसं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, कसं अष्टपैलू चरित्र होतं, आणि यामुळे कृष्ण परमात्माला पूर्ण अवतारी पुरुष म्हणतात। त्याचं थोडं आपण चिंतन करू। कृष्ण परमात्माचे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हटलं की अनेक आपल्याला पैलू पाहता येतील, पण आपल्याला थोडं वेळेचं भान ठेवावं लागेल, जास्त खोलात जाता येणार नाही। त्यामुळे आपण त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर थोडक्यात चिंतन करू। महाभारत आणि भागवत या दोन्हीतून जर समजा कृष्ण परमात्मा आणि पितामह भीष्माचारी यांना जर वजा केलं तर या ग्रंथात काहीच राहणार नाही बघा। या संपूर्ण महाभारतातून भागवतात जणू कृष्णानं आपल्या युक्तीनं, आपल्या मार्गदर्शनाने सगळं व्यापून टाकल्यासारखा ग्रंथ। म्हणून महाभारतातील आणि भागवतातील या दोन व्यक्ती फार महत्वाच्या आहेत। कृष्ण हा उत्तम व्यवस्थापक होता, मॅनेजमेंट गुरु म्हणतात त्यांना। बालपणी अत्यंत खोडकर, तरुणपणी अत्यंत धाडसी, कार्यतत्पर, उत्तम राजनीतिज्ञ, राजनीती शिकवतो कृष्णाकडे, आणि उत्तम समाज सुधारक, महान तत्ववेता, अशा अनेक पैलूमध्ये आम्हाला कृष्ण परमात्म्याचे चरित्र भागवतात पाहायला मिळतं। आणि म्हणून तो एक पूर्ण अवतार आहे। हा महाभारताचं श्रीमद भागवताचं भूषण आहे, वैभव आहे। धर्म उद्धारक कृष्ण म्हटलं की कृष्ण परमात्मानं धर्मासाठी या भूतलावर जन्म घेतला। यदा यदा धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मश्च तदात्मानं सृजामि। जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतार घेतो धर्माच्या कार्याकरता। आणि धर्माचं कार्य करत असताना, त्याचा उद्धार करत असताना, या कार्यात जर एखादा दुष्ट दुर्जन जर आडवा आला तर त्यालाही तो नाहीसं करतो, नष्ट करतो। पण आधी पहिलं कार्य जे आहे ते त्याचं धर्माचं उत्थापन करणं आणि नंतर दुष्ट दुर्जनांचं निर्धारण करणं। खरं तो धर्म उद्धारक होता। दुष्टांचं निर्धारण करण्यासाठी त्याला भूतलावर येण्याची गरजच नव्हती। समजा कृष्ण परमात्माला कंसाला ठार करायचं असतं, रामाला रावणाला मारायचं असतं, तर इथं भूतलावर येण्याची गरज काय होती? वरतूनच त्यांनी कळ दाबली असती तर या ठिकाणी लगेच त्या कंसाला हार्ट अटॅक आला असता आणि लोक म्हणाले की चहा पिता पिता कंसाला हार्ट अटॅक आला। प्रश्नच मिळतो। खरा हेतू होता धर्म काय, नीती काय, आणि त्याचं आचरण कसं करावं हे समाजाला दाखवण्यासाठी राम आणि कृष्ण हे दोघे भूतलावरती सगुण रूपात जन्माला आले, लक्षात ठेवा। म्हणजे धर्माची घडी बसवणं हा या मुख्य अवताराचा प्रमुख हेतू आहे बघा। धर्म उद्धारकाबरोबर तो अत्यंत नीतितज्ञ होता आणि राजकारणी होता। त्याच्या सत्याबद्दल काही त्याचे तत्व होते राजकारणाचे, पण हे श्रीकृष्णाचं चरित्र, त्याचं अष्टपैलू व्यक्तिमत्व कृष्ण कृपेशिवाय कळतच नाही। कारण कृष्णासाहेब मी आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही, पण कृष्ण आयुष्यात खरंच खोटं बोलला नाही हे कळण्यासाठी कृष्ण कृपाच व्हायला पाहिजे, त्याशिवाय कळत नाही। एकदा नारदाची धर्मराजांची चर्चा चालली असताना धर्मराजे म्हणाले, काय करावं नारद महर्षी, एवढ्याशा छोट्याशा ध्रुव बाळाला 5 वर्षाच्या भगवंतानं चतुर्भुज रूपात दर्शन दिलं आणि आम्ही मात्र कित्येक वर्ष झाले पण आम्हाला देव दर्शन देत नाही।
कृष्ण परमात्मा समोर ही चर्चा चालली असताना नारद महर्षी म्हणाले, अहो काय बोलता धर्मराज, तुम्हाला देव कळायलाच नाही. भगवंत सतत तुमच्या सानिध्यात आहे, तुमच्या जवळ आहे, तुमच्या घोड्याचा खराळा करतो, त्याला पाणी पाजतो, तुमचं सारथ्य करतो. अरे हा कृष्ण परमात्माच प्रत्यक्ष भगवंत आहे, पण तुम्हाला अजून कळला नाही. असं म्हटल्याबरोबर कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं की आता हे सगळं पोलखोल होणार आणि हे सगळे आपल्याकडे भगवंत या दृष्टिकोनातून पाहतील. आजच मला मी भगवंत आहे कळू द्यायचं नाही. आणि म्हणून कृष्ण परमात्मा म्हणले, नारदा खोटं बोलू नका, मी भगवंत नाही. नारद म्हणले, खोटं मी बोलतच नाही, तुम्हीच खोटारडे आहात, तुम्ही खोटं बोलता. अहो म्हणजे मी खोटं बोलतच नाही. अहो म्हणले, ज्यावेळेस बालपणी तुम्ही माखण खाल्ल्यानंतर आईनं मैयानं तुम्हाला विचारलं तर त्यावेळेस तुम्ही सांगितलं, मैया मोरी मैनही माखण खाय. पण ज्यावेळेस आईच्या डोळ्यात अश्रू पाहिले त्याच वेळेस तुम्ही या बोटावरचा त्या बोटावर थुंका घालून म्हणता, मैया मोरी मैनेही माखण खायो. अरे असे तुम्ही आणि आम्हाला सांगता खोटं बोलत नाही तुम्ही. तो हत्ती अश्वत्थामा मारला असताना द्रोणाचार्याचा अश्वत्थामा मारला गेला हे कोणी सांगितलं आणि धर्मराजाला खोटं बोलायला कोणी सांगितलं? ते म्हणाले, पहा माझ्या कृपेशिवाय माझं रहस्य कळत नाही. सत्याची माझी व्याख्या काय हे कळण्यासाठी माझी कृपा होणं आवश्यक आहे. माझं तत्व आहे सत्य ते हितम. त्यामुळे मी आयुष्यात कधी खोटं बोललोच नाही. हे पहा, आता खोटं म्हणजे स्वस्वार्थ. मी आयुष्यात कधी कुठे स्वार्थ साधलाच नाही. केलं तर समाजहित केलं, राष्ट्रहित केलं, धर्महित केलं आणि त्या दृष्टीने केलेली ही सगळी कृती आहे. सत्य ते हितम, ज्यामध्ये समाजहित आहे, राष्ट्रहित आहे, धर्महित आहे आणि समाजाचं कल्याण आहे, राष्ट्राचं कल्याण आहे, देशाचं कल्याण आहे, धर्माचं कल्याण आहे, अशी कृती जर केली असेल तर तिला मी म्हणतो सत्य ते हितम. म्हणून मी त्याला खोटं मानत नाही. कारण अशी केलेली कृती ही बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे असते. म्हणून त्या कृतीचा सार न घेता असार घ्यावा आणि म्हणून याकरता कृष्ण कृपा सोहावी लागते. इथे अश्वत्थामा हातात सांगणं कारण त्याचं कसंच होतं ना. अहो धर्मराजाला सत्य काय ते कळालंच नाही. धर्मराजांना जर सत्याची व्याख्या कळली असती, त्यांना जर हित कळालं असतं, त्यांनी आपल्या मामाबरोबर दूध खेळली नसते. अतिरेक झाला तो. जेव्हा सद्गुणाचा अतिरेक होतो तेव्हा तो दुर्गुणात रूपांतर होत असतो. धर्मराजाचे सत्य बोलणारे, धर्मानं चालणारे हा गुण आहे, पण त्या गुणाचा दुर्गुण अतिरेक झाल्यामुळे दुर्गुण झाला ना. अहो मला सांगा, ते दूध खेळता येत नसताना मामाने म्हटलं म्हणून त्यांचा शब्द कसा टाळायचा? असं म्हणून दूध खेळणं, त्याच्यामध्ये 12 वर्षाचं राज्य गमवलं, 1 वर्षाचा वनवास झाला नाही, द्रौपदीला डाववला ना, किती अतिरेक झाला. म्हणून धर्मराजाला सत्य ते काय कळलं. तेव्हा जर माझा जर सल्ला घेतला असता तर मी त्यांना सांगितलं होतं दूध खेळूच नका. ज्यावेळेस युद्धामध्ये द्रोणाचार्य अनीतीनं कूटनीतीनं युद्ध करू लागले, पांडवांचं सैन्य मारलं चाललं होतं, त्यावेळेसच धर्मराजांनी कृष्ण परमात्माला विचारलं, म्हणले देवा गुरु असून अनीतीने युद्ध करतायत, अधर्मानं वागत आहेत, काय करू? कृष्णाने सांगितलं, माझं सांगणं तुला पटणार नाही, कारण मी जो आहे तो ठोसा दे म्हणून सांगणार आहे. मी आता मर्यादा पुरुषोत्तम नाही, मी पुष्टी पुरुषोत्तम आहे. आणि माझं म्हणणं आहे जशाला तसं वागावं. ते जर अनितीनं वागत असते तर तू अनितीनं वागायला पाहिजे, त्यात तुझं हित आहे. त्याच्याशिवाय धर्माचा विजय होणार नाही आणि दुष्ट दुर्गुणी कौरव मारल्या जाणार नाही. याकरता तुला माझी जर सत्य पटत असेल, माझी नीती, तर तुला मी सांगेल ते ऐकावं लागेल. पहा, भीमाच्या हाताने सैन्यामधला हत्ती मारा अश्वत्थामा नावाचा, आणि सगळीकडे बातमी पोहोचवा की अश्वत्थामा मारला गेला. हे द्रोणाचार्याला कळायला बरोबर द्रोणाचार्य कुणालाही न विचारता फक्त तुला विचारतील आणि तुझ्या शब्दात विश्वास ठेवतील, तेव्हा तुला खोटं बोलावं लागेल. नाही लाज असतो ज्यावेळेस भीमाने हा हत्ती मारला आणि द्रोणाचार्याने येऊन विचारलं
विचारल्याबरोबर सत्यवचनी असणारे धर्मराज म्हणले अश्वत्थामा मेला. कशासाठी मिळाले? राष्ट्रहितासाठी, धर्मासाठी. आणि हळूच मनातले मनात म्हणले मारला गेला, पण मनुष्य होता का प्राणी होता माहीत नाही, नरोवा कुंजरोवा. आणि नंतर मग या युद्धामध्ये धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यावर बाण सोडला, त्यांचा अंत झाला आणि पांडवांना विजय प्राप्त झाला. यात सत्य काय आहे? कृष्ण परमात्माचं मत होतं की दुर्योधन पापी येतो, लवकर मरेल तर सुखी होईल, नाही तो जास्त पाप करील. गुरु द्रोणाचार्य गुरु असून अधर्म करू लागले आणि अनितीने तो दुर्योधनाला साथ करू लागले, म्हणून त्या आपल्या गुरुचा अधर्म वाढू लागला, त्यांचं पाप वाढू लागलं. हे पाप वाढू नये म्हणून अश्वत्थामा हाता सांगावं लागलं. कौरव म्हणजे अधर्म आहे आणि अधर्मावर धर्माचा विजय व्हावा, जो बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. आणि म्हणून सत्य ते हितम, आणि त्याकरता मला अश्वत्थामा हाता म्हणावं लागलं. मी आयुष्यात कधीच खोटं बोललो नाही. अशी कृष्णाची नीती. आता कृष्णाच्या नीतीचं दुसरं उदाहरण कालयवनाचं. या कालयवनाला मारण्यासाठी कृष्ण परमात्माने मुचकुंदा ज्या गुहेमध्ये झोपला तर त्या गुहेत आणलं. आणि कृष्ण परमात्माला माहित होतं की मुचकुंदाला वर आहे, जो कोणी त्याची झोप मोडेल तो भस्म होईल. त्या गुहेत आणून कृष्ण परमात्मानं त्याच्या अंगावरती मुचकुंदाच्या आपलं उपवस्त्र टाकलं, आपला टोप बाजूला ठेवला. आणि कालयवनाला वाटलं कृष्णची इथं थोकून आला आणि झोपला. कालयवनाने लाथ मारली आणि भस्म झाला. ही अशी कृष्णाची नीती आहे जी कुणाला कळतच नव्हती. त्याच्या नीतीचं तिसरं उदाहरण म्हणजे जयद्रथाचा वध. कौरव आणि चक्रव्यूह रचला होता, त्याच्यामध्ये अभिमन्यू याला कपट कारस्थानं जयद्रथानं मारलं. अभिमन्यूची हत्या झाल्यावर अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती की उद्या मी सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करील, आणि तसं नाही झालं तर मी अग्नीत प्रवेश करील. केवढी महाभयंकर प्रतिज्ञा केली होती अर्जुनाने. जयद्रथ भ्याड होता, घाबरला. पण दुर्योधन म्हणला घाबरू नको, अरे उद्या सूर्यास्तापर्यंत तू रणांगणात येऊ नको, लपून बस. अर्जुनाला तू सापडला नाही तर अर्जुनालाच अग्नी प्रवेश करावा लागेल आणि अर्जुन नष्ट होईल आणि आपला विजय होईल. दुसऱ्या दिवशी युद्धामध्ये अर्जुनाने त्या जयद्रथाचा खूप शोध घेतला, पण तो सापडला नाही. सूर्यास्त होलाला कृष्णाला मोठी चिंता पडली आणि कृष्णाने मायेने मोठमोठे ढग निर्माण करून आकाशात सगळीकडे अंधार पाडला. कृष्णाची माया बघा. जयद्रथाला आणि दुर्योधनाला वाटलं आता सूर्यास्त झाला. आता अर्जुन अग्नीत प्रवेश कसा करतो हे पाहण्यासाठी दुर्योधनाने जयद्रथाला बोलावून घेतलं. आता सूर्यास्त झाला, आता तुझ्यावरती अर्जुन बाण चालू शकत नाही. आणि सगळे त्याच्या तिथं उभे राहिले असताना जयद्रथ उभा होता, त्यानंतर दुर्योधन उभा होता. बघा, सगळे पांडव शोकाकुल झाले होते की आता अर्जुनाला चितेत जावं लागणार आहे, भस्म व्हावं लागणार आहे. पण कौरवामध्ये सगळे आनंद होता. ते एकमेकाचा जयद्रथाचा अभिनंदन करू लागले. एवढ्यामुळे कृष्ण भगवंतांना अर्जुनाचा रथ चितेच्या जवळ आणला. चिता पेटवली. पेटवण्याच्या आकारात पेटवायला सुरुवात झाली की इकडे कृष्ण परमात्मानं मायेने आकाशात निर्माण केले सगळे ढग दूर केले. सगळीकडे लख प्रकाश पडला, म्हणजे सूर्यास्त झालाच नव्हता. कृष्णाने अर्जुनाला म्हटले, अर्जुना हा सूर्य आणि तो तुझा शत्रू जयद्रथ. अर्जुनाने त्याचा बाण सोडून त्या जयद्रथाला यमसदनी पाठवलं. बघा, असा हा कृष्ण परमात्मा धर्म उद्धारक होता, उत्तम राजकारणी होता आणि पांडवाचा हित करता होता. तो सज्जनांचा कैवारी होता. त्यांनी पांडवाला, त्या भीमाला विषयापासून त्याचं रक्षण केलं. लाक्षागृहात पांडवांना वाचवलं. द्रौपदीची लज्जा रक्षण केली. दुर्वाच्या शापातून पांडवांना वाचवलंय. भीष्माची प्रतिज्ञा फोल ठरवली. युद्धामध्ये शस्त्र हाती घेणार नाही असं सांगून अर्जुनासाठी त्याने शस्त्र हाती घेतलं. उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं. जरासंधाचा वध केला. दुर्योधनाचा वध करायला तोच कारणीभूत आहे. त्यांनी जर दुर्योधनाला आईकडे जात असताना जर सांगितलं की अरे आईकडे असं जाऊ नको, कमीत कमी केळीचं पान तरी बांधून जा,
तो जर केळीचं पान बांधून गेला नसता तो वज्रदेही झाला असता आणि मेलाच नसता. पण त्याच्यामध्येही कृष्णाचाच हात आहे. द्रोणाचार्याचा वध घडून आणला अश्वत्थामा हाता म्हणून सांगून. अशा रीतीनं कृष्ण परमात्मा हा या पांडवाचा हित करता होता. बघा, या कौरव पांडवाच्या युद्धामध्ये 8-10 दिवस झाले होते, पण एकही पांडव मारले गेला नाही. आणि त्यावेळी दुर्योधन चिडून भीष्माचार्यानं म्हणाला, पितामह, आज 10 दिवस झाले पण एकही पांडव मारले गेला नाही, तुम्ही काय पांडवाचे हित करता आहात का? त्यावेळेस भीष्माचार्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं, उद्या ब्रह्ममुहूर्तावर, उद्या सायंकाळपर्यंत एक तर अर्जुन मरेल नाही तर मी मरेल. प्रतिज्ञाच घेतली, भीष्म प्रतिज्ञा होती. आता रात्री पांडव सगळे शांत झोपले. परंतु पांडवाचा हित करता कृष्ण मात्र जागा होता. त्याला झोप येईना की उद्या भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. भीष्माचार्य प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञाच असते. आणि उद्या खरंच जर अर्जुन मारला गेला तर? ब्रह्ममुहूर्तावर ते उठले, द्रौपदीकडे गेले, द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी, पितामहांनी अशी अशी प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि आता पितामह ध्यान करत असतील, तू माझ्याबरोबर चाल. ध्यानस्थ पितामहाला तू नमस्कार कर. ते दुर्योधन पत्नी भानामती समजून तुला आशीर्वाद देतील आणि आपलं काम होईल. कृष्ण परमात्मानं अंगावरची काळी घोंगडी घेतलेली, हातात दिवा घेतला आणि द्रौपदीला घेऊन आली. इकडे पितामह ध्यानाला बसले असताना त्यांच्या ध्यानामध्ये कृष्ण परमात्मा येईच ना, कोणतरी काळा घोंगडेवालाच यायला. खरं म्हणजे ते रक्षक म्हणून आले होते. आणि रक्षक म्हणून आले असल्यामुळं त्यांना द्वारपालांनी पण ओळखलं नाही ना आणि मध्ये जाऊ दिलं नाही. फक्त द्रौपदीला आत सोडलं. द्रौपदी आत आली आणि तिथं बांगड्याचा आवाज करत पितामहांना नमस्कार केला. दुर्योधनाची पत्नी भानुमती समजून पितामहाने आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती हो. द्रौपदीने विचारलं, पितामह, आपला आशीर्वाद खरा होईल? भीष्माचार्याने डोळे झाकूनच विचारलं, देवी, तू कोण आहेस? ती म्हणाली, मी पांडव पत्नी द्रौपदी आहे म्हणली पितामह. आणि एकदम डोळे उघडले म्हणाले, बेटा, पांडवांना मारण्याची जी प्रतिज्ञा केली होती ती आवेशाने केली होती, ती रागात गेली होती, ती खरी नव्हती. पण तुला आता दिलेला आशीर्वाद मात्र मी माझ्या अंतःकरणातून दिलाय, हृदयातून दिलाय. आणि म्हणून उद्या पांडव वाचतील, मी मात्र शरपंजरी पडेल. पण म्हणले, ही तुझं डोकं नाही म्हणले. याच्या मागे नक्की म्हणले कृष्ण परमात्मा असला असं म्हणाले. आणि ध्यान करता करता उठून पळत बाहेर आले. बाहेर येऊन पाहता तो तोच काळ्या घोंगडीवाला कृष्ण परमात्मा. कृष्ण परमात्मा त्यांनी दर्शन घेतले. अशा रीतीने भगवान ते पांडवाचे हित करते होते. बघा, द्रौपदीला दुःशासनाने जेव्हा भर सभेत ओढून आणलं द्यूतामध्ये हरल्यानंतर, त्यावेळी दुर्योधन म्हणाले, ही आपली दासी आहे, हिचं वस्त्रहरण करा. पण जाको राखे सैया मार सके नकोय. भगवंत पाठीराखा असल्यामुळे ते वस्त्र ओढता 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 दुःशासन थकून गेला हो. लोके आश्चर्यचकित झाले. बघा, कृष्णाचं बोट कापलं होतं तेव्हा तिनं भरजरी पितांबर द्रौपदीनं फाडून कृष्णाला त्या बोटाला चिंधी बांधली होती, ज्या चिंधीत 9999 धागे होते. आणि म्हणून कृष्ण परमात्माने 9999 वस्त्र तिला पुरवले होते. असा भगवंत पांडवाचा हित करता होता आणि त्याला उपकाराची जाण होती. एकदा त्यांनी प्रतिज्ञाच केली होती की मी शस्त्र हाती घेणार नाही. पण भीष्माचार्याने सांगितलं, मीही तुला प्रतिज्ञा मोडायला लागली. झालं तसंच. युद्ध सुरू झाल्यानंतर या भीष्माचार्यांनी अर्जुनावर जे बाण सोडायला सुरुवात केली की अर्जुन जे ते खाली म्हणजे बेशुद्ध पडला. आणि बेशुद्ध पडल्यानंतर आता याच्या लक्षात आलं की जर समजा या भीष्माचार्यांनी जर समजा बाण सोडणं थांबवलं नाही तर कदाचित अर्जुनाचा प्राण जाईल आणि मग फार मोठा अनर्थ घडेल. आणि म्हणून माझी शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मी मोडेल.
असं म्हणून त्यांनी अर्जुनाचा प्राण वाचवण्यासाठी श्रीकृष्ण परमात्माने रथातून खाली उडी मारली, सिंहासारखी गर्जना केली आणि खाली पडलेलं रथाचं एक चाल घेऊन भीष्माचार्याच्या अंगावर फेकलं, शस्त्र हातात घेऊन. त्याच वेळेस रथावरून खाली उतरून भीष्माचार्याने कृष्णाला नमस्कार केला आणि कृष्णाचा जय जयकार केला. कारण पितामह माहीत होते, पितामहांना माहीत होतं की कृष्ण त्याची बरोबर प्रतिज्ञामुळे त्या अर्जुनासाठी, कारण तो पांडवाचा हितकर्ता आहे आणि अर्जुन हा कृष्णाचा अनन्य भक्त आहे. जरासंधाच्या वधाच्या वेळेस देखील तो महाशक्तिशाली होता आणि त्याच्या शरीराचा कोणताही आवाज जर तुटला तो आपोआप जोडला जात होता, कारण त्याला जरा नावाच्या राक्षसनीनं सांधलेलं होतं. आणि म्हणून त्याचा मृत्यू काय आहे हे फक्त कृष्ण परमात्मा त्याचं रहस्य माहीत होतं, की त्याला पायापासून शिरापर्यंत उभं फाडलं, त्याचे 2 भाग दोन्ही दिशेला टाकले तरच तो मरणार, हे गुपित फक्त कृष्ण परमात्माला ठाऊक होतं. आणि म्हणून युद्धाला आल्यानंतर 27 दिवस युद्ध चाललं भीमाचं आणि जरासंधाचं. हात तुटला, पाय तुटला की परत तो चिकटला जायचा. भीम लढतोय पण जरासंध हरत नाही. शेवटी तो कृष्ण परमात्माला म्हणाल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणले, उद्या मी तुला सांगेल युक्ती. युद्ध चालू असताना कृष्ण परमात्माने झाडाची एक फांदी तोडली, मधोमध फाडून ती 2 टोक विरुद्ध दिशेला फेकली. भीमाने त्याप्रमाणे त्या जरासंधाला खाली पाडलं, त्याच्या पायावर पाय दिला आणि दुसऱ्या पाय दिल्यानंतर दुसरा जो पाय होता तो धरून त्यानं उखडला आणि बरोबर मधोमध फाडून त्याचे 2 भाग केले. एक उजवा भाग डाव्या दिशेला आणि डावा भाग उजव्या दिशेला फेकला आणि अशा रीतीने जरासंधाचा वध झाला. कृष्णानं एकदा भीमाला देखील वाचवलं होतं. युद्ध संपलं आणि पांडवांचा विजय झाला. या दुर्योधनाला भीमानं गदेनं ठार केलं. धृतराष्ट्राचा प्राणप्रिय पुत्र गेला. पांडवांना राज्य मिळालं. धृतराष्ट्राचे 100 पुत्र मारले गेले. आणि म्हणून दुर्योधनाचं सांत्वन करण्यासाठी कृष्ण परमात्माने 5 पांडव धृतराष्ट्राकडे भेटीला आले. पण कृष्ण खूप अंतर्ज्ञानी होते, त्यांची लीला कळत नव्हती. कृष्णानं भेटीला येताना भीमासारखाच तेवढ्याच उंचीचा चांगला लोखंडी पुतळा तयार केला होता, धातूचा, मजबूत, आणि तो बरोबर आणला. श्रीकृष्ण युधिष्ठिर क्रमाक्रमाने पुढे आले, धृतराष्ट्राचं सांत्वन केलं. त्यानंतर भीमांची पाळी आली. भीम साधा सरळ होता पण बलवान होता, साक्षात लोह पुरुष होता. तो धृतराष्ट्रासमोर आला आणि म्हणाला, तातश्री, मी आपल्याला वाकून नमस्कार करतो आणि मी आपल्या दुःखात सहभागी आहे. धृतराष्ट्र रडत रडत त्या भीमाला म्हणाला, भीमा, तू मला आलिंगन दे रे. कृष्ण परमात्मा पांडवाचे हितकर्ते होते, त्यांनी सगळं ओळखलं होतं. कृष्णाने भीमाला मागे ओढलं आणि त्या आंधळ्या धृतराष्ट्राच्या समोर भीमाचा लोखंडी पुतळा केला. धृतराष्ट्राने रागाने दात ओठ खाऊन सर्व शक्ती एकवटून त्या पुतळ्याला अशी करकचून मिठी मारली की त्या पुतळ्याचे नुसते त्या धातूचे तुकडे तुकडे झाले. धृतराष्ट्र पुत्र शोकामुळे त्याचा विवेक गेला होता, तो बेभान झाला होता. आणि भीमा बाबा ते असं घडणार हे आमच्या कृष्ण परमात्मा ओळखलं होतं. आणि म्हणून कृष्ण परमात्मानं तो पुतळा आणला होता बघा, आणि अशी युक्ती करून त्यांनी त्या भीमाचे प्राण वाचवले. असा हा कृष्ण परमात्मा पांडवाचा हित करता होता. कृष्ण परमात्मा उत्तम शिष्य आणि उत्तम जगद्गुरू होता आणि तसंच उत्तम गृहस्थाश्रमी होता. आज कृष्ण परमात्माची गीता ही अनेक देशामध्ये अभ्यासाचा विषय आहे. देशात परदेशात देखील कृष्ण परमात्माचे अनेक मंदिर आहेत आणि परदेशात देखील कृष्ण परमात्माचे अनेक भक्त आहेत. म्हणून कृष्ण म्हणजे जगद्गुरू. जसा तो जगद्गुरू आहे तसा तो श्रेष्ठ शिष्य पण होता. गुरुबद्दल त्याच्या मनामध्ये खूप अपार निष्ठा होती. संदीपनीच्या आश्रमात त्यांनी शिक्षण घेतलं होतं. गुरुबद्दल आदरभाव होता. 12 वर्षापूर्वी यमराजाने यमदरबारात यमाकडे असलेला पुत्र मेलेला तो यमदरबारातून आणून गुरुला त्यांनी गुरुदक्षिणा दिली.
जेवढे ते जगद्गुरु होते तेवढेच उत्तम शिष्य म्हणून होते बघा. आणि गृहस्थाश्रम तर 16,108 बायका असून प्रत्येकीचे स्वभाव वेगळे, पण प्रत्येकीच्या स्वभावानुसार वागून तो सर्वांना संतुष्ट ठेवत होता बघा. ही सत्यभामा फार हावरट होती. एकदा कृष्णाला म्हणाली, मी कशी आवडते सांगा. कृष्ण सहज जिलबीप्रमाणे म्हटली की बाकी सगळ्याला सांगितलं. आता 16,107 पदार्थ आणायचे कुठून? कृष्णाने जेवढे स्वीट नाव आहेत तेवढे सगळ्यांना नाव दिले, सगळे संपले. मग भाज्या झाल्या, चटण्या झाल्या, कोशिंबीर झाल्या, शेवटी रुक्मिणीला पाठवलं. आता सगळं संपलं होतं. रुक्मिणीला सांगितलं मिठासारखी आवडते. ती सगळ्या त्या रुक्मिणीची थट्टा करून पुरे वाट लावला. कृष्ण परमात्माने एक युक्ती केली. सगळे पदार्थ तयार केले जेवायला, त्यात मीठच टाकलं नाही. आणि सगळ्याला जेवायला बसल्यानंतर मीठ नसल्यामुळे ते काही गोड लागे ना अन्न म्हणून सगळ्या ओरडू लागल्या. त्यावेळेस कृष्ण परमात्मानं सांगितलं की लक्षात ठेवा, मिठाशिवाय जसं जेवण बेचव तसं रुक्मिणीशिवाय माझं जीवन बेचव आहे. पण हे करण्यासाठी तुम्हाला कृष्ण कृपा होणं आवश्यक आहे. अशा प्रकारे कृष्ण परमात्मा होता. आणि एकदा तर त्या त्यांच्या जीवनातला दुसरा प्रसंग सत्यभामेनं तिला कोणतरी सांगितलं की पुढच्या जन्मामध्ये जर कृष्ण तुला 1000 पटीने त्याचं प्रेम प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तर या जन्मामध्ये एखादी वस्तू दान द्यावी, ती 1000 पटीनं पुढच्या जन्मात मिळते. आणि म्हणून तिनं कृष्णाला नारदाला दान दिलं. इतर स्त्रियांना काल्यानंतर येऊन तिला भांडू लागल्या. आणि भांडण लागल्यानंतर मग तिला पश्चाताप झाला. पश्चाताप झाल्यानंतर वसुदेव नारदाला म्हणाले की सत्यभामा भोळी आहे, तिची चूक झाली, आम्ही याच्या भारंभार तुला सोनं देतो. म्हणजे ठीक आहे. उद्धवानं तराजू लावला, पण तुला होईना. सगळं सोनं आणून टाकलं सगळ्या जवळच. समतोल पारडं होईना. ज्यावेळेस रुक्मिणीने येऊन तुळशी दल टाकलं, त्या तुळशी दलाने तो कृष्ण परमात्मा तोडल्या गेला आणि त्याची तुला झाली बघा. भगवंत भावाचा भुकेला एवढंच या ठिकाणी नारदाला दाखवून द्यायचं होतं बघा. आणि अशा रीतीनं सगळ्यांचं बाकीच्यांची फजिती झाली बघा. तिसरा प्रसंग, एकदा पारिजात सत्यभामेला आणि मात्र फुलं रुक्मिणीला. कसं की इंद्रानं कृष्णाचा सत्कार करून पारिजात दिला. पारिजात दिल्यानंतर दोघी भांडू लागल्या, सत्यभामा आणि रुक्मिणी. कृष्ण हुशार होते. रुक्मिणी म्हणले तुला पारिजात हवंय का फुलं हवे? रुक्मिणी म्हणले मला झाड काय करायचं, मला फुलासाठी चालले मी. ठीक आहे म्हणले, झाड कुठे लावू, पण फुलं मात्र तुझ्या दारात येतील. बस म्हणली, बस मला फुलंच पाहिजे. उचललं झाडण लावलं सत्यभामेच्या दारात. अहो सत्यभामेला किती आनंद झाला की बस मी जिंकले, माझ्या दारात झाड लावलं. पण जेव्हा 2-3 वर्षानंतर भरपूर समुद्रावरून येणारा वारा आला की सगळे फुलं रुक्मिणीच्या दारात जात होते. अशा रीतीनं समस्या लहान असो वा महान कृष्ण परमात्मा चातुर्याने सोडत होते बघा. आणि मित्र असावा, सखा असावा तर कृष्णच आला. सुदामा नावाचा गरीब मित्र होता आणि बालपणीचा मित्र. अहो सोन्याची सुदाम नगरी बांधून दिली आणि त्याचं कायमचं दारिद्र्य नष्ट केलं. म्हणून सखा असावा तर कृष्णासारखा, बंधू असावा कृष्णासारखा. द्रौपदीस बंधू शोभे नारायण. श्रीकृष्णावर अनेकांचं प्रेम होतं. तिची सख्खी बहीण सुभद्रा होती, अर्जुनाची पत्नी. तर द्रौपदी पांडवाची पत्नी होती, ही मानलेली बहीण होती. पण मानलेल्या बहिणीवर त्याचं जास्त प्रेम होतं. हे का जास्त प्रेम मानलेल्या बहिणीवर आहे याचं कोडं काही नारदांना सुटेना. पण एकदा मात्र असा प्रसंग आला आणि नारदाला ते कोडं आपोआप सुटलं. काय झालं की कृष्ण परमात्माचं बोट कापलं होतं. कृष्ण परमात्मा बोट कापल्याबरोबर जे ते हिच्या सुभद्रेकडे आली. तर सुभद्रेकडे आल्यानंतर तिनं पाहिलं, तिला चिंदी म्हणले, एक चिंदी दे बरं म्हणले, कृष्णाचं बोट कापलं त्याला बांधण्यासाठी हवी. तिला चिंदी सापडत नव्हतं. एवढ्या जुरीच्या साड्या होत्या, पैठण्या होत्या, महावस्त्र होते, रेशमी साड्या होत्या, हजारो साड्या, पण सगळ्या भारी भारीच्या, किमती होत्या, अनमोल होत्या. तिला काही ते फाडण्याची हिंमत झाली नाही. तेव्हा नारद द्रौपदीकडे आले आणि द्रौपदीला सांगितले की कृष्णाचं बोट कापलंय, एक चिंदी हवी. अहो द्रौपदीनं क्षणाचाही विलंब न करता आपल्या अंगावरचा भरजरी शाडू फाडला आणि कृष्णाला चिंदी दिली. आणि तेव्हा कृष्णाला कळालं की कृष्णाची द्रौपदीवर एवढी माया का. त्यांचं कोडं सुटलं बघा. याच कृष्णाचं जेव्हा तिनं धावा केला
दुर्योधन आणि दुःशासन तिचं वस्त्रहरण करू शकले नाही, कारण मनापासून कृष्णावर प्रेम केलं की तो अगदी भरभरून देतो. असा हा कृष्ण परमात्मा. त्याने शिष्टही केली. बरं, तो समाजसुधारक पण होता. शिष्टही केल्यानंतर दुर्योधनाने ती शिष्टही मोडली. दुर्योधनाने सांगितलं की मी त्यांना त्यांचं राज्य देणार नाही. 5 गावं मागितली पण 5 गावं पण देणार नाही म्हणले. युद्धाशिवाय सुईच्या टोकावर बसलेली माती पण देणार नाही, आणि म्हणून युद्ध ठरलं. पण कृष्ण परमात्माची शिष्टही वाया गेली नाही बघा. जर पांडवांनी युद्ध टाळलं असतं तर या कौरवाच्या दुष्ट प्रवृत्तीचा विजय झाला असता, आणि तशीच वृत्ती जगामध्ये राहिली असती, त्या वृत्तीला जगात मान मिळाला असता. आणि म्हणून ही प्रवृत्ती नष्ट व्हावी म्हणून पांडवांना युद्ध करणं आवश्यक होतं. आता या शिष्टईमुळं, कृष्णाच्या तत्वज्ञानामुळे या सगळ्या बाकी जे योद्धे होते प्रमुख, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, विदुर काका, शकुन, या सर्वांच्या मनामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण झाला शिष्टईमुळं. युद्धातील त्यांचं लक्ष उडालं. त्यांच्या मनात नैराश्य निर्माण झालं. त्यांच्या निष्ठेला हादरा बसला. त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला, आणि त्यांना वाटत होतं की खरंच आपली बाजू अन्यायाची, अधर्माची आहे काय. आणि म्हणून हा दुर्योधन दुष्ट आहे असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला, आणि अशा रीतीनं त्यांच्या मनाचं खच्चीकरण केलं कृष्ण परमात्मानं. म्हणून कृष्णाची शिष्टे हा एक नीतीचाच भाग आहे. आणि म्हणून मग काय झालं, कृष्णाने समजावून सांगितलं, हे पण ज्याच्या बाजूने नीती आहे, धर्म आहे, त्याचाच न्याय होणार आहे. तुम्ही किती जरी पराक्रमी असलात तरी लक्षात ठेवा, विजय हा पांडवाचाच होणार, कारण त्याची न्यायाची, धर्माची, सत्याची बाजू आहे. आता असं ऐकल्याबरोबर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं या सगळ्या प्रमुख योद्ध्यांचं. आणि शिष्टाईच्या वेळी त्यांना कळालं की युद्धाच्या अगोदर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये भीष्माचार्यांनी सांगितलं की या कर्णाला मी युद्ध करू देणार नाही, कारण भीष्माचार्य प्रमुख होते. का तर म्हणले हा रथी नाही, महारथी नाही, अर्धरथी आहे म्हणले. का म्हणले अर्धरथी? अहो म्हणाले, याला म्हणाले याच्या गुरुनी शाप दिलाय परशुरामाने की युद्धाच्या वेळी याला शस्त्रविद्येचं विस्मरण होईल, मग हा महारथी कसा होईल? तसं याने एक गाय मारलेली, त्या गायीचा पण शाप आहे की युद्धामध्ये तुझं रथाचं चाक खड्ड्यात फसेल आणि तुझा घात होईल, मग हा कसा महारथी होईल? तिसरं, याचं जे रक्षण करणारे याचे कवच कुंडल होते यांनी ते इंद्राला दिले, ती त्याच्याकडे नाही, म्हणून हा रथी नाही, महारथी नाही, अर्धरथी पण होणार नाही. त्यामुळं कृष्ण परमात्मा ही बातमी कळल्यानंतर कृष्ण परमात्मानं ओळखलं होती की कर्ण हा दुर्योधनाचा आधारस्तंभ आहे, आणि हा आधारस्तंभ नेस्तनाबूत केल्याशिवाय पांडवाचा विजय होणार नाही. म्हणून कृष्ण परमात्माने त्याला दूर नेलं आणि सांगितलं, तुला अर्धरथी म्हणण्याचं कारण असे, तुझ्या जन्माचं रहस्य तुला माहित नाही. अरे तू कोणते आहेस? कुंतीचा पुत्र आहे तू, 5 पांडवापैकी आहेस, या पांडवाचा ज्येष्ठ भ्राता आहेस. असं म्हटल्याबरोबर त्याच्या मनामध्ये दुर्योधनाबद्दलचं प्रेम कमी झालं. अर्जुनाबद्दल, भीमाबद्दल आणि धर्मराजाबद्दल त्याला आपुलकी वाटू लागली, आणि हे त्याला आवडू लागले. त्यांनी सांगितलं, कृष्णा मी त्यांचा वडील भाऊ सांगू नको बरं, कारण हे जिंकलेलं राज्य धृतराष्ट्र मला देईल आणि मला हे पटणार नाही. अशा प्रकारे कर्णाच्या मनाचे मानसिक खच्चीकरण आमच्या श्रीकृष्ण परमात्माने केले. श्रीकृष्ण परमात्मा उत्तम समाज सुधारक होते. नरकासुर उर्फ भौमासुराच्या राज्यातल्या सोडलेल्या 16,100 तरुणींचं त्यांनी पुनर्वसन केलं, आणि म्हणून आणि त्या तरुणींचं तो पालन करता झाला, म्हणून समाज सुधारक म्हणून त्यांचं स्थान फार आढळ आहे समाजामध्ये. कृष्ण परमात्माने मथुरेत जाणारं कंसाचं दूध, त्याच्यावरची मक्तेदारी कंसाची रोखली,
आणि या पदार्थावर राक्षस पोषले जातात, ते गोकुळवासीयांना त्रास देतात. या दूध दह्यावर खरा अधिकार आमच्या बालकांचा आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे. आणि याकरता दही दूध चोरी मंडळ स्थापन करून आंदोलन केलं आणि दूध दही त्या बालगोपाळांना खाऊ घातलं. या ठिकाणी कृष्णाचा साम्यवाद होता की जे उत्पन्न करतात साहित्य साधन किंवा जे या ठिकाणी मेहनत करून गुरेढोरे पाहून दही दूध लोणी निर्माण करतात, ते त्यांनाच खायला मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि असा अधिकार म्हणजे साम्यवादी. आणि ते जर त्यांना मिळत नसेल तर तो असाम्यवादी. अशा प्रकारे कृष्णाने त्यावेळेस साम्यवाद घडून आणला होता समाजामध्ये. कृष्ण म्हणजे पर्यावरणवादी नेतृत्व. कालिया मर्दन ही नुसती लीला नाही, तर या लीलेमागे हेतू होता की कालियाच्या विषयामुळे ते यमुनेच्या नदीचं पाणी प्रदूषित होत होतं आणि त्यामुळे प्रदूषण थांबावं याकरता कृष्ण परमात्माने तिथून कालियाला हाकलून रमण द्वीपावर पाठवलं होतं. यातून आम्ही एकच शिकायला पाहिजे की आज रासायनिक विषारी क्षाराने अनेक नद्यांचं प्रदूषण होतं. नद्यामध्ये आपण राडारोडा टाकतो. आजच्या या पार्श्वभूमीवर कृष्णांची ही नद्यांच्या शुद्धीकरणाची कृती आपण अनुसरायला पाहिजे. आणि म्हणून कृष्ण परमात्मा हा पर्यावरणवादी नेतृत्व होता, समाज सुधारक होता, साम्यवादी होता, पांडवाचा हितकर्ता होता. असं कृष्ण परमात्माचं एकूण सगळं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. असे हे कृष्ण परमात्मा जगद्गुरु जसे होते तसे उत्तम शिष्य देखील होते. असं हे कृष्ण परमात्माचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण थोडक्यात आणि त्याचं वर्णन देखील धावत्या रीतीने केलेले. झालेली सेवा श्री गुरुचरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे नमः हरे नमः हरे नमः.